ब्रूथ विदाउट अपॉलॉजी मधला एक कोट मी वाचला, तो म्हणजे एज्युकेशन अबाउट मेकिंग अ लिव्हिंग ऑर अबाउट हॅव्हिंग अ लाईफ वर्थ लिव्हिंग. आपण इथे ज्या शिक्षणाबद्दल बोलतोय ते मूल्याधारित शिक्षण आहे. पण मग असं का होतं की ज्यांना हे विशेष शिक्षण मिळालेलं असतं तेच लोक अनेकदा चुकीच्या गोष्टीत, बेकायदेशीर गोष्टीत गुंतलेले दिसतात? कारण जे काही तुम्हाला शिकवलं गेलंय ते जगाच्या संदर्भात शिकवलंय, पण जेव्हा एखादा विषय तुम्हाला शिकवायला सुरुवात होते तेव्हा हे कोणासाठी, हे शिक्षण नेमकं कोणाला दिलं जात आहे हा प्रश्न कधीच विचारला जात नाही. मी फायनान्स शिकलोय, इंजिनिअरिंग शिकलोय, मेडिसिन बद्दल शिकलोय, सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी सुद्धा शिकलोय. हे सगळं मी शिकलोय, म्हणजे प्रत्येक शिक्षणाच्या आधी मी येतो ना, बरोबर? पण तो शिकणाराच कधी केंद्रस्थानी येत नाही. तुम्हाला सतत सांगितलं जातं की या गोष्टीकडे बघ, त्या गोष्टीकडे बघ, हे बघ, ते बघ, पण एकमेव गोष्ट जी तुम्ही कधी बघत नाही ती म्हणजे स्वतःकडे बघणं. त्यामुळे जरी तुला इलेक्ट्रिक करंट काय आहे किंवा अणुऊर्जा काय आहे हे छान जरी समजलं असेल तरीही त्याचा उपयोग कसा करायचा हे तुला कसं समजणार? हा अगदी साधा आणि निरागस प्रश्न आहे. मला माहीतच नाही मी कोण आहे, कारण तो प्रश्न इतका सामान्य मानला जातो की त्यावर सहसा चर्चा करायची गरजच वाटत नाही.